लेला आहे आणि किती भाग हा सध्या पाकच्या अधिपत्याखाली येतो। पाकव्याप्त काश्मीरचा भाग असा आहे, श्रीनगरच्या उत्तरेला गिलगिट ते दक्षिणेला भिंबरपर्यंतचा हा भाग आहे। श्रीनगरच्या वायव्येकडच्या कुपवाडा ते ईशान्येकडच्या उत्तरेचा भाग गिलगिट आणि बाल्टिस्तान हा सुद्धा याच्यामध्ये येतो। पाकिस्तानसाठी गिलगिट, बाल्टिस्तान आणि आझाद जम्मू काश्मीर असा याचा उल्लेख केला जातो। सध्याचं आंदोलन पाकिस्तानच्या आझाद जम्मू काश्मीर प्रांतात होतंय। भारतासाठी संपूर्ण क्षेत्र हे पाकव्याप्त काश्मीर म्हणूनच आपल्याकडे ओळखलं जातं। आता नेमका पाकव्याप्त काश्मीरामध्ये असंतोषाचा भडका का उडाला, कारण जाणून घेऊया। तुम्हाला हे माहितीच आहे की 1947-48 पासून पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा बेकायदेशीरपणे स्वतःचा ताबा त्याच्यावरती ठेवलेला आहे। इतक्या वर्षात तिथल्या लोकांसाठी पाकिस्तानी सरकारने काही कामं केलेली नाहीये। सातत्याने या प्रदेशाकडे दुर्लक्ष आणि यंत्रणेचा गलथान कारभार पाहायला मिळतो। याचा रोष लोकांमध्ये खदखदत होताच त्यातच पोलीस आणि लष्कराकडनं नागरिकांवरती होणारे अत्याचार असह्य व्हायला लागले। युवकांची बळजबरीने धरपकड करणं, त्यांना दांबून ठेवणं, एन्काउंटर करणं या प्रकारच्या अत्याचारांचा असंतोष स्थानिकांमध्ये वाढत गेला आणि त्यात भर पडली ती विधानसभा निवडणुकीची। पाकिस्तान ज्याला आझाद जम्मू काश्मीर संबोधतं त्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या विधानसभेमध्ये एकूण 53 जागा आहेत। त्यातल्या 45 जागांसाठी निवडणूक होतीये। त्या 45 पैकी 12 जागा या जम्मू काश्मीर निर्वासितांसाठी राखीव आहेत। 1947-48च्या युद्धानंतर पाकिस्तानच्या प्रेमापोटी काश्मीर खोऱ्यातनं पाकव्याप्त काश्मीरात जे गेले ते हे निर्वासित आहेत, पण पाकिस्तानने त्यांच्याशी कायमच दुजाभाव केलाय। त्यांच्यासाठी राखीव असलेल्या 12 जागांवरती कायम पाकिस्तानातलेच प्रतिनिधी निवडून आले। त्या प्रतिनिधींनी कधीच या भागाचा विकास केला नाही। आधीच अत्याचार, दडपशाही यामुळे तिथले नागरिक त्रस्त आहेतच, त्यात आता पुन्हा निवडणूक होताना मात्र जनतेचा कडेलोट झाला आणि नागरिकांनी आंदोलनाचं शस्त्र उगारलं। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की किती तीव्रतेने हा आंदोलनाचा भडका उडालाय। या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीने केलंय।